नमस्कार. मी सिद्धी उदय रानडे माझ्या स्वलिखित कथेचे अभिवाचन करत आहे. कथेचे शीर्षक आहे जीवनाचे रंग. आत्ताचे दिवस किती निवांत आहेत नाही. शामरावांच्या बाजूला बसत रमाताई म्हणाल्या. हो ना अगं, नाहीतर आधी किती धावपळ असायची आपली. दिवस कधी संपायचा कळायचंच नाही. तिच्या बोलणाऱ्या दुजोरा देत शामराव म्हणाले. शामराव आणि रमाताई दोघंही एकमेकांना साजेसेच. घरची फार श्रीमंती नसली तरी काटकसर करून दोघांनीही दिवस काढले होते. त्यांचा मुलगाही कष्टाळू, परिस्थितीची जाण असणारा. त्यामुळे त्याने आईबाबांच्या कष्टाची जाण ठेवून आपले शिक्षण पूर्ण केले होते व आता त्याचे व्यवस्थित मार्गी लागले होते. त्यामुळे आता ही दोघंही वृद्ध माणसे जुन्या आठवणीत रमत. आज देखील बोलता बोलता शामरावांचे मन 50 वर्ष मागे जाऊन पोचले. त्यावेळी ते नुकतेच नोकरीला लागले होते. नोकरीनंतर काही दिवसातच त्यांचे रमाताईंशी लग्न झाले होते. लग्न झाल्या झाल्या त्यांनी आपल्या नोकरीच्या गावी बिऱ्हाड केले. जागा तशी लहानच होती, पण रमाताईंनी जुळवून घेतले. शामरावांच्या पगारातून त्यांनी संसाराला लागणाऱ्या आवश्यक चीजवस्तू आणल्या होत्या आणि त्यांच्या छोटेखानी संसाराला सुरुवात झाली होती. एकंदरीत तसे छान चालले होते. दरम्यान रमाताईंना दिवस गेले होते, त्यामुळे दोघांचाही आनंद गगनात मावत नव्हता. पण एके दिवशी अचानक अघटित घडले. सकाळी बँकेत जाताना शामरावांना अपघात झाला. त्यात त्यांचा पाय फ्रॅक्चर झाला. त्यांना बरं व्हायला जवळजवळ 3 आठवडे लागणार होते. त्यामुळे त्यांची नोकरी सुटली. घरचा सगळा भार रमाताईंवर आला. त्यात त्या अशा नाजूक अवस्थेत, पण पदर खोचून कामाला लागल्या. शेजारी पाजारी मदतीला धावून आले. त्यांच्या मदतीने रमाताईंना स्वयंपाकिणीचे काम मिळाले. शामरावांची शुश्रूषा आणि स्वयंपाकिणीचे काम करत रमाताई घर चालवू लागल्या. महिनाभरानंतर शामरावांना बरे वाटले, पण त्यांना पूर्वीसारखे जलद चालता येईना. मग त्यांनी जवळच्या वाचनालयात एक छोटीशी नोकरी शोधली. रमाताईंचे दिवस भरत आले. त्यांनी गोंडस अशा मुलाला जन्म दिला. मात्र आता परत रमाताईंचे काम बंद होणार होते. पण त्यांनी घरबसल्या कपडे शिवायचे काम घेतले. बाळाला लावायला शेजारच्या एक आजी येऊ लागल्या. त्यासुद्धा रमाताईंची खूप काळजी घेत. थोड्या दिवसांनी बाळाचे बारसे केले. बाळाचे नाव सुरेश ठेवण्यात आले. हळूहळू सुरेश मोठा होत होता. तो थोडा मोठा झाल्यावर त्याला शेजारच्यांकडे ठेवून रमाताई पुन्हा कामाला जाऊ लागल्या. जरा ओढाताण होत होतीच, पण दोघंही नवरा बायको समंजस होते. आहे त्यात समाधान मानून राहायची वृत्ती होती. तसा सुरेशही समजूतदार होता. कधीही कुठल्याही गोष्टीसाठी त्याचा हट्ट नसे. मात्र संकटही काही सांगून येत नाहीत. शामरावांच्या भावाभावांमध्ये गावातील घरावरून वाद झाले. शामरावांनी त्यांना खूप समजावले, पण त्यांनी कुणाचेच न ऐकता गावातील राहत्या घराची वाटणी केली. पण त्यांच्या वृद्ध आईवडिलांची जबाबदारी घ्यायला कोणीच उत्सुक नव्हते. शामरावांनी ती जबाबदारी आपल्यावर घेतली व आईवडिलांना घेऊन ते आपल्या बिऱ्हाडी आले. पण आता खाणारी तोंडे वाढली होती. त्यामुळे रमाताईंनी स्वयंपाकाची वाढीव कामे घेतली आणि सोबतीला शिवणकामही करू लागल्या. आता शामरावांनाही त्यांच्या वरिष्ठांनी त्यांचे प्रामाणिक काम पाहून अधिक चांगल्या पगाराची नोकरी दिली. दिवस सरत होते. हळूहळू परिस्थिती सुधारत होती. सुरेश देखील मन लावून अभ्यास करत असे. काळ पुढे सरकत होता. दरम्यान शामरावांच्या आईवडिलांचे वृद्धापकाळाने निधन झाले होते. सुरेशचे देखील शिक्षण पूर्ण होऊन त्याला चांगली नोकरी मिळाली होती. त्याचे काही दिवसातच एका सुयोग्य मुलीशी लग्न झाले होते. ती दोघंही शामराव आणि रमाताईंची व्यवस्थित काळजी घेत होते. शामराव आणि रमाताईसुद्धा घरच्या जबाबदाऱ्यातून निवृत्त होऊन जुन्या आठवणीत आपला वेळ घालवत होते. सांजवेळी जुन्या आठवणींना अधिक उजाळा मिळायचा. मागे वळून पाहिले की दोघांचेही डोळे पाणावायचे. संसारातले चटके त्यांनी सहन केले होते. कटू गोड अनुभव घेतले होते. पण शेवटी चांगले झाले यातच आनंद होता. जीवनात सुखदुःखाच्या विविध छटा त्यांनी पाहिल्या होत्या. थोडक्यात जीवनाचे विविध रंग त्यांनी खऱ्या अर्थाने अनुभवले होते. धन्यवाद.